एकच राहिला सर ह्या नाही त्याला येत नाही ती इथला येत म्हणून इकडून लावला आधी या नवरा शेवटवर हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे. मी योगेश कदम. ही आपल्या ऊस लागवडीसाठी सर्वात सोपी सिस्टीम पाणी देण्यासाठी. यामध्ये आपण आता 3 साध्या PVC पाईप घेतलेले आहेत. त्याला आपण प्रत्येकी 4 फुटावर एक होल मारलेलं आहे. होल मारून प्रत्येक तासाला पाणी जातं आहे. यामध्ये ते पाहू शकतात आणि एक समान पाणी जातं एकसारखं, त्यामुळे पाणी दारे धरण्यास सोपं आहे. आता हा पूर्ण 7.5चा पंप आहे. यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ते 13 साऱ्या एकाच वेळी पाणी चालतं एक समान. पाहू शकतात. आता यांनी बंद केलेत कारण तिकडं प्रेशर त्यामुळेच येते, कारण ह्या कडीला गेलेलं आहे पूर्ण सारे बेनं दाबायचं झालेलं आहे ऊस लागवडीसाठी. प्रेशर पण चांगलं आणि एकसारखं पाणी राहते. पाहू शकतो. आणि या ऊसामध्ये लागवडीसाठी एक त्यांनी भारी केलं, ऊस घेतलाय आणि त्यांनी पूर्ण 5 जमिनीमध्ये गाडून टाकले. 2 वेळेस रोटावेटर मारून बुडके त्याचा सेंद्रिय खत होणार आहे यामध्ये. आता पूर्ण 5 पाहू शकतात तुम्ही. बेडवर आता मशागतीमुळे आणखी मातीच्या संपर्कात आल्यात ओलावापणा म्हणजे मॉइश्चर, यामुळे 5 लवकर कुजणार आहे. ही सिस्टीम कशी आहे कमेंटमध्ये सांगा. कारण इथं तर तुम्ही म्हणता पाणी तर भरपूर दिसतंय, पाण्याचा अपव्यय व्हायला, पण इथं ठिबक सिंचन चलत नाही, त्यामुळे हे चालतं. ही वाळसर जमीन आहे, याला पाणी लगेच द्यावं लागतं. ठिबकवर दमत धरणार नाही. या जमिनीत जितकं पाणी जास्त असेल तितकं उत्पादन चांगलं निघतं. सनवट जमीन आहे. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी बिझनेस फेसबुक पेजला लाईक शेअर फॉलो करायला नक्की विसरू नका.